नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते। तर आजपासून आपण वीकली करंट अफेअर्स सिरीजला सुरुवात करत आहोत। याचा तुम्हाला मेन्सच्या आन्सर रायटिंग साठी किंवा एसे रायटिंग साठी बऱ्यापैकी फायदा होणार, प्रिलिम्स साठी सुद्धा होणार। पण आपण प्रत्येक वीक मध्ये ज्या काही महत्त्वाच्या बातम्या असतील त्याच्याबद्दलचा सारांश आणि प्रिलिम्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काही महत्त्वाच्या ज्या बातम्या असतील त्या सेशनच्या शेवटी असं हे स्वरूप असणार आहे आपल्या सिरीजचं। तर आजपासून या सिरीजला आपण सुरुवात करत आहोत। चला तर मग सुरू करूया। सध्या वैष्णवी हगवणे हे प्रकरण फार चर्चेत आहे, तर सुरुवात आपण हुंडा या मुद्द्यापासूनच करूयात। हुंडा म्हणजे अनेकांच्या मनामध्ये दागदागिने, संपत्ती, पैसा या गोष्टी येतात। पण हुंड्याचं सध्याचं स्वरूप दबाव, शोषण या गोष्टींकडे अधिक वळलेलं दिसतं। त्यातून अनेक वैष्णवींचा बळी गेलेला पण दिसतो। तर हुंडा ही प्रथा आधुनिक काळातली आहे का? तर नाही, असं नाहीये। हुंडा ही फार प्राचीन काळापासून सुरू असलेली प्रथा आहे, पण त्यावेळेस तिचं स्वरूप वेगळं होतं। तर हुंडा प्रथा प्राचीन भारतात स्त्रीधनाच्या स्वरूपात सुरू झाली होती। सुरुवातीला ती स्त्रीच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी होती, पण काळानुसार तिचे स्वरूप बदलले। स्त्रीधन म्हणजे काय हे आपण बघूया। तर स्त्रीधन म्हणजे स्त्रीचे स्वतःचे धन, जे तिच्या वडिलांकडून किंवा तिच्या माहेरच्यांकडून तिला स्वतःसाठी दिलेलं असतं। म्हणजे आजही ज्यावेळेस विवाह होतात आपण त्या विवाहांची नोंद करतो, तर त्या नोंदीच्या तिथे त्या कार्यालयामध्ये स्त्रीधनाची अशी एक वेगळी नोंद असते। त्या स्त्रीधनामध्ये स्त्रीला दिलेले दागदागिने, स्त्रीला दिलेला पैसा, स्त्रीला दिलेली संपत्ती हे सगळं त्याच्यामध्ये मांडण्यात येतं। तर स्त्रीधन हे फक्त त्या स्त्रीचं असतं। म्हणजे पुढे जाऊन जर तिच्या नवऱ्याची डेथ झाली तर त्यावेळेस ते स्त्रीधन असतं ते त्या स्त्रीला कामात येतं, म्हणून ते तिच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी केलेली एक सोय आहे असं आपण म्हणू शकतो। तेच इथे दिलेलं आहे की भारतात स्त्रीधनाच्या स्वरूपात ही प्रथा सुरू झाली होती प्राचीन काळामध्ये, पण काळानुसार तिचे स्वरूप बदलले। मध्ययुगात सामाजिक असुरक्षा आणि कन्यादानासोबत द्रव्यदानाची अपेक्षा पण वाढली। मग जसं जसं पुढे आपण मध्ययुगामध्ये येतो, मध्ययुगामध्ये काय झालं की मध्ययुगामध्ये मुघल आले भारतामध्ये। त्यावेळेस काय झालं की मुघलांचं आक्रमण ज्या वेळेस व्हायचं त्यावेळेस मुघल घरातल्या स्त्रियांना घेऊन जायचे, त्यांचं अपहरण करायचे, त्यांच्यावर अत्याचार करायचे। त्यामुळे त्या काळातल्या लोकांना भीती वाटायची की आपल्या घरातल्या स्त्रिया किंवा लहान मुली ज्या आहेत त्या सुरक्षित नाहीये, म्हणून बालविवाहाला ही सुरुवात तिथूनच काहीशी जास्त प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते। मग त्यावेळेस काय व्हायचं की प्रत्येक घरातल्यांना वाटायचं की जर आपली मुलगी लवकरात लवकर लग्न करून दुसऱ्याच्या घरी गेली तर आपल्यावर असलेली जी जबाबदारी आहे तिच्या सुरक्षिततेची ती कुठेतरी ती रिस्पॉन्सिबिलिटी कमी होईल, म्हणून मग ते काय करायचे की लवकरात लवकर तिचा बालविवाह करून द्यायचे। पण मग आता एवढ्या लहान वयापासूनच ती मुलगी जर दुसऱ्यांच्या घरी जायची तर तिच्या पालन पोषणाची जबाबदारी आली, तिच्यासाठीचा खर्च, तिचं अन्न खाण्याची वगैरे सगळी सोय करणं आलं। म्हणून त्यावेळेस ते पॅरेंट्स काय करायचे की ते पैसे वगैरे जे होते ते हुंड्याच्या स्वरूपात दिले जायचे तिच्या सासरच्यांना। तर मध्ययुगामध्ये या प्रकारे आपल्याला हुंड्याचं स्वरूप बदलताना दिसतं। तर सामाजिक सुरक्षा असली तरी पण कन्यादानासोबत द्रव्यदानाची पण अपेक्षा वाढली हे आपल्याला दिसून येईल। ब्रिटिश काळात अजून हे स्वरूप आपल्याला बदललेलं दिसून येतं। ब्रिटिश काळामध्ये काय की वारसा हक्काचा अभाव म्हणजे काय तर स्त्रियांना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समसमान वाटा मिळत नसायचा। त्याच्यामुळे आणि आर्थिक प्रतिष्ठेचा प्रश्न या प्रथेचा भाग झाला। म्हणजे कुटुंब जेवढं मोठं, कुटुंब जेवढं श्रीमंत, मुलाचं कुटुंब तेवढ्या प्रमाणात त्यांना हुंडा देण्यात यावा असं या प्रथेचं स्वरूप झालं पुढे ब्रिटिश काळात असं आपल्याला दिसून येईल। आजही कायद्याने बंदी असूनही हुंडा अनेक ठिकाणी सामाजिक दबावाखाली चालू आहे। आज सुद्धा कायद्याने बंदी आहे, पण तरी सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी बघतो। आत्ताच रिसेंट प्रकरण वैष्णवी हगवणेचं ज्याच्याबद्दल आपण बोलतोय त्याच्यामध्ये पण आपण बघितलंच की हुंडा कसा घेतला जातोय। तर अशा पद्धतीने ही हुंड्याची जी सुरुवात आहे ती प्राचीन पासून झाली, प्राचीन पासून ती पुढे मध्ययुगात आली आणि मध्ययुगापासून मग ती पुढे ब्रिटिश काळात आली। असा आपल्याला या प्रथेचा प्रवास दिसतो। प्राचीन भारतातील हुंड्याची सुरुवात, स्त्रीधन संकल्पना, जसं मी बोलली की वडील आपल्या मुलीला सोनं, दागिने, वस्त्र, भांडी यासारखे तिच्या मालकीच्या संपत्तीचे स्वरूप देतात, त्याला आपण स्त्रीधन म्हणतो। म्हणजे विधवा झाल्यावर ती त्याचा वापर करू शकते, तिला कोणावर डिपेंड राहायची गरज नाही, तिच्या सासरच्यांवर किंवा माहेरच्यांवर।
त्याच्यासाठी स्त्रीधनाची ही त्या काळी सोय केलेली होती. तर खूप चांगल्या विचाराने ही सुरुवात केलेली होती, पण त्याचं कालांतराने कसं स्वरूप बिघडलं ते आपण बघितलंच. पुढे बघूया सामाजिक प्रतिष्ठा. विवाह हा संपन्न घराण्यांमधील सामाजिक आर्थिक करार होता. हुंडा त्या घराण्याच्या प्रतिष्ठेचं प्रतीक मानला जात असे. अशा पद्धतीने इथे पण आपल्याला स्वरूप बदललेलं दिसून येतं हुंड्याचं. मध्ययुगीन काळातील बदल. मुस्लिम आक्रमण आणि असुरक्षा. स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी अल्पवयीन विवाह झाले. हुंडा प्रथा वाढली कारण मुलगी लवकर पाठवण्याची तयारी करावी लागली. कन्यादानासोबत द्रव्यदान. कन्यादान श्रेष्ठ दान मानलं जात असताना त्यासोबत द्रव्यदानाची अपेक्षा जोडली गेली. हे होते मध्ययुगातील बदल. ब्रिटिश काळातील आणि नंतरचा प्रभाव. वारसा हक्काचा अभाव. ब्रिटिश कायद्यानुसार महिलांना वडिलांच्या मालमत्तेत हक्क नव्हता, त्यामुळे हुंडा विवाहात हक्क म्हणून दिला गेला. म्हणजे हुंडा हा आता हक्कच झाला ब्रिटिश काळामध्ये, म्हणजे मुलांकडच्यांचा हक्क झाला. शिक्षण आणि जाती व्यवस्था. वरच्या शिक्षण व नोकरीच्या आधारे हुंडा ठरवला गेला. आज पण आपण बघतो की जर कोणी इंजिनियर असेल किंवा कोणी सरकारी नोकर असेल तर त्या सरकारी नोकराचा जो मुलगा असतो सरकारी नोकरीवाला, त्याचा हुंडा घेण्याचा जो रेट असतो तो जास्त आपल्याला बघायला मिळतो. तर हे ब्रिटिश काळापासूनच सुरू झालेलं आपल्याला दिसून येईल. जातपात आणि अंतर्गत स्पर्धा यामुळे या प्रथेचा गैरफायदा अजून झाला, पुढे वाढला. तर कायद्याची बंदी म्हणजे डावरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961 नुसार हुंडा मागणं देणं बेकायदेशीर आहे. डावरी प्रोहिबिशन ऍक्ट हा 1961 ला चाललाय, म्हणजे बऱ्याच आधीपासून आहेत. तर आतापर्यंत किती सुधारणा व्हायला पाहिजे होत्या, पण असं न होऊन आज पण आपण बघतो की किती साऱ्या केसेस येतात कोर्टामध्ये सगळीकडे. मग मला सांगा की या ऍक्टचा नक्की काही उपयोग झाला आहे का, किंवा तेवढ्या प्रमाणे त्याची अंमलबजावणी झाली आहे का? कायद्याने बंदी करणं कोणती पण प्रथा किंवा कोणती पण वाईट प्रथा, रूढी, परंपरा हे बंद करणं फक्त सरकारचंच काम नाहीये, तर हे त्या समाजाचं सुद्धा काम आहे. जर तुम्ही बोललात की मी हुंडा घेणारही नाही आणि देणारही नाही, तर आपोआप समाजात बदल होण्याची सुरुवात होईल. मुळात सध्या काय झालंय की पुरुष सत्ता समाज असल्यामुळे अजून पण पुरुषांची प्रतिष्ठा जास्त म्हणून सुद्धा हुंडा घेण्याची पद्धत अजून पण सुरूच आहे, पण ते कुठेतरी बंद व्हायला हवं. सामाजिक दबाव. अजूनही अनेक ठिकाणी अप्रत्यक्षपणे हुंड्याची अपेक्षा असते. म्हणजे आम्हाला तर नकोय बाबा हुंडा, पण तुम्ही जर तुमच्या मर्जीने काही देत असाल तर आम्हाला चालेल. तुम्ही स्वखुशीने काही देत असणार तर चालेल, पण ही सुद्धा अप्रत्यक्षपणे हुंड्याची मागणीच आहे. किंवा मग काही ठिकाणी आपण बघतो की लोक म्हणतात की आम्हाला कसली अपेक्षा नाही, पण तुम्ही जर लग्न स्वतःहून काढून देत असणार ना, लग्न फक्त तुम्ही तुमच्याकडे करा, आमचा राहण्या खाण्याचा, आमच्या नातेवाईकांचा येण्या जाण्याचा, बसचा खर्च वगैरे सगळं तुम्ही द्या, ही पण अप्रत्यक्षपणे हुंड्याचीच मागणी झाली. तर अजूनही अनेक ठिकाणी अप्रत्यक्षपणे हुंड्याची अपेक्षा असते, ज्यामुळे आर्थिक शोषण व कौटुंबिक हिंसा होते. उच्च शिक्षित घरांमध्येही विवाहाआधी काय दिलंय हा प्रश्न विचारला जातो आणि शिक्षण व्यवसायावरून हुंड्याचा रेट ठरतो. हे तर तुम्हाला सांगितलं, शिक्षण आणि व्यवसायावरून हुंड्याचा रेट ठरतो. आणि उच्च शिक्षित घरांमध्ये म्हणजे उच्च शिक्षित श्रीमंत घराण्यांमध्ये सगळीकडेच असं होतं. आता वैष्णवीचं कुटुंब पण खूप श्रीमंत होतं, तरी पण घडलंच तिथे पण हुंड्यावरून एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्याच. तर वैष्णवी हगवणे प्रकरण काय? वैष्णवीची कथा. उच्च शिक्षित असूनही सासरच्या लोकांनी लाखो रुपये दिले तरीही हुंड्याची मागणी सुरू ठेवली. या प्रकरणामध्ये तर वैष्णवीचा प्रेम विवाह होता, तरी सुद्धा त्यांनी हुंड्याची मागणी केली. हेच मोठं क्वेश्चन मार्क आहे की वैष्णवीला त्यावेळेस कसं हे समजले, पण तो वेगळा भाग झाला. मानसिक सतत दबाव आणि एकटेपणा तिला आत्महत्या करण्यास त्यांनी भाग पाडलं. हजारो महिलांची समस्या. ही घटना एकट्याची नाही तर अनेक महिलांच्या आयुष्यातील दुर्दैव आहे. आज पण किती वैष्णवी आपल्या आजूबाजूला असतील आपल्याला माहिती सुद्धा नाही. हुंडा प्रथेची कारणे आणि बदलती मानसिकता. तर ह्याच्यामध्ये आपण प्राचीन हेतू बघितला की स्त्रीला आर्थिक संरक्षण देणे, तिच्या अडचणींमध्ये मदत करणे, म्हणजे ही प्रथा ऍक्च्युली चांगल्या हेतूने सुरू झाली होती. त्याच्यानंतर मध्ययुगात बदल झाला, सामाजिक असुरक्षिततेमुळे बदल झाला आणि द्रव्यदानाची अपेक्षा वाढली. आधुनिक समस्या, शिक्षण, नोकरी, प्रतिष्ठा आणि सामाजिक दबाव यामुळे या प्रथेचा गैरफायदा घेतला जातो. हे आपल्याला बघताच येईल. पण जर बघायला गेलं तर आज बालविवाह पण नाहीये. त्यात आता सध्या
वडिलांच्या संपत्तीमध्ये सुद्धा स्त्रीला अधिकार मिळतो, तर खरंच या प्रथेची गरज आहे का आज पण? कारण हे सगळं होतं स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी, तिच्या आर्थिक सक्षमतेसाठी हुंडा ही प्रथा सुरू करण्यात आली होती. पण आज ती आहे, आर्थिक सक्षम आहे, म्हणून हुंडा खरोखर घ्यायला पाहिजे का, हा प्रश्न पण फार महत्वाचा ठरतो. हुंडा देणे आणि घेणे ही व्यक्तिगत बाब नाही, हा एक सामाजिक मुद्दा आहे. हुंड्याने भेटवस्तू किंवा लग्नाचा खर्च हे असं पण रूप धारण केलेलंच आहे, आपल्याला हे पण दिसूनच येतं. फक्त तक्रार आल्यावरच कारवाई होते असं नव्हतं. आधीपासूनच या गोष्टींचं थोडंसं आपण लक्ष दिलं किंवा घरच्यांनी पण लक्ष दिलं आणि मुळात समाजाने जर जास्त सतर्क राहिलं तर या घटना कमी घडतील. मुख्य मुद्दे आणि पुढील पावले काय असू शकतं की कायदा आणि अंमलबजावणी. कायदा आहे पण प्रभावी अंमलबजावणी पण आवश्यक आहे. कायदा 1961 पासून आहे पण त्याची प्रभावी अंमलबजावणी नाही झाली. सामाजिक जागरूकता पाहिजे. शिक्षण आणि जनजागृतीने प्रथेचा नाश होऊ शकतो. शिक्षण, मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलींचं पण शिक्षण तेवढंच महत्वाचं आहे. त्या सक्षम बनतील तर पुढे हुंड्याला नाकारू तरी शकतील. शिक्षण आणि जनजागृतीने प्रथेचा नाश होऊ शकतो. स्त्री स्वावलंबन. स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य देणे गरजेचं आहे. स्त्री स्वतः सक्षम बनली तर हुंड्याची वेळच येत नाही. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प. शक्तीपीठ महामार्ग आपल्याला माहितच आहे, सध्या फार चर्चेचा विषय. हा एक महत्वाकांक्षी आणि फार वादग्रस्त असा प्रकल्प आहे शक्तीपीठ महामार्ग. शक्तीपीठ म्हणजे शक्तीपीठ जर आपण पुराणांकडे गेलं तर अशी एक कथा आहे की ज्यानुसार सती म्हणजे शिवाची जी पार्वती आहे सती, तिने स्वतःच्या वडिलांच्या जे यज्ञ होतं त्याच्यामध्ये स्वतःचं दहन केलं आणि तिथे तिचा मृत्यू झाला. तर त्याच्यामुळे व्यथित होऊन शिव तिचं ते शरीर घेऊन पूर्ण पृथ्वीभर फिरला आणि त्याच्यानंतर मग विष्णूने तिच्या शरीराचे तुकडे केले. ते जवळजवळ 51 तुकडे होते. ते तुकडे केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ तयार झालं. शक्ती म्हणजे पार्वती, सती किंवा स्त्री शक्ती, आणि पीठ म्हणजे ती जागा, म्हणजे स्त्रीचं पवित्र असं स्थान, असा शक्तीपीठाचा आपण अर्थ घेऊ शकतो. तर नागपूर ते गोव्या दरम्यान 802 किलोमीटर लांब असा 6 लेनचा एक्सप्रेस वे या प्रकल्पात बनवला जाणार आहे. 802 किलोमीटर लांबीचा. प्रवासाचा कालावधी 18 ते 20 तासावरून 8 ते 10 तासापर्यंत कमी होणार आहे असे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. प्रकल्पाचा उद्देश काय की दळणवळणात सुधारणा, मराठवाडा, कोकण, दक्षिण महाराष्ट्राचा मध्य भारताशी संपर्क सुधारणा, विकास त्रिकोण हा एक महत्वाचा भाग आहे. विकास त्रिकोण की शक्तीपीठ महामार्ग, समृद्धी आणि कोकण द्रुतगती महामार्ग एकत्रित विकासासाठी. विकासाचा त्रिकोण म्हणजे शक्तीपीठ महामार्ग असा या दिशेने असणार, कोकणाचा आपल्याला माहिती की महाराष्ट्राच्या या बाजूने, आणि समृद्धी महामार्ग असा गेलाय. तर हा जो त्रिकोण बनतोय ना, तर तो विकासाचा त्रिकोण. या उद्देशाने पण या महामार्गाचा विचार सरकारने केलेला दिसतोय. पर्यटनासाठी नाही, फक्त पर्यटन नव्हे तर व्यापक आर्थिक विकासासाठी हा उद्देश याच्या मागे दिसून येतो. म्हणजे शक्तीपीठ महामार्ग हा विकास, एक मिनिट इकडे लिहिते, विकास, पर्यटन आणि राजकारण या तिघांचा केंद्रबिंदू झालेला दिसतो शक्तीपीठ महामार्ग. शेतकऱ्यांचा विरोध आहे, पण शेतकऱ्यांचा विरोध आहे. लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर साईडच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा ह्याच्यामुळे शेती, विहिरी, कूपनलिका उद्ध्वस्त होणार, आमच्या लघु उद्योगांवर परिणाम होणार. आपण आधी बघून घेऊयात की शक्तीपीठ महामार्ग कोणकोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे. ते एकूण 12 जिल्ह्यांमधून जाणारे. 12 जिल्ह्यातून जाणारे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण कधी कधी आयोग प्रश्न विचारू शकतं की ह्याच्यापैकी कोणते कोणते जिल्हे शक्तीपीठ महामार्गामध्ये येत आहेत म्हणून. तर वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यामधून शक्तीपीठ महामार्ग जाणार. इकडून बघितलं वर्धा, इकडून यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, अशा प्रकारे हा काहीसा असणार आहे शक्तीपीठ महामार्ग. बरं, हा शक्तीपीठ महामार्ग असला तरी पण याच्यामध्ये काय की बाबा या महामार्गामध्ये शक्तीपीठ मध्ये 3-3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातले 3 पूर्ण आहे, 1 अर्धा आहे. तर 3 पूर्ण 1 अर्धा आहे.
3 शक्तिपीठांमध्ये एक येते माहूरची रेणुका देवी येते, त्याच्यानंतर तुळजापूरची भवानी माता येते, त्याच्यानंतर आपली महालक्ष्मी येते कोल्हापूरची. तर हे 3 शक्तिपीठ तिकडे जोडले जातात आणि त्यांचा विचार होता की बाबा अक्कलकोट पण येऊन जाईल याच्यामध्ये जोडता. आणि नांदेडच्या इथे पण शिखांचं एक पवित्र स्थान आहे, तर त्याच्यामुळे हे सगळं असं जोडलं जाईल असं त्यांना वाटतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की शक्तिपीठ महामार्गामध्ये कोणतं शक्तिपीठ येत नाही. तर नाशिक जिल्ह्यातलं वणी येथे सप्तशृंगी देवीचं जे अर्ध शक्तिपीठ आहे ते या शक्तिपीठ महामार्गामध्ये येत नाही, हे एक लक्षात ठेवा. कायदेशीर बदल आणि सरकारची भूमिका. तर भूसंपादन कालावधी 1 वर्षावरून 2 वर्षापर्यंत वाढवला. कारण भूसंपादनाच्या वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी काय अधिकाऱ्यांना तिथून हाकलून लावलंय, त्यांना शक्तिपीठ महामार्ग नको असं वाटतंय. बऱ्याच लोकांचा विरोध आहे, लोकांना असं वाटतंय, सरकारवर टीका केली जाते की हा शक्तिपीठ महामार्ग फक्त निवडणुकांसाठी पैसा गोळा करण्यासाठी केलेला एक प्रकल्प आहे म्हणून, तर अशी टीका होती. म्हणून पण आणि शेतकऱ्यांच्या विरोध जेवढा चाललाय त्याच्यावरून पण सरकारने काय केलंय की भूसंपादनाचा कालावधी 1 वर्षापासून 2 वर्षापर्यंत वाढवलेला आहे. सरकारचा काय फायदा होईल याच्यात, तर भूसंपादनासाठी त्यांना ऑब्व्हियसली अधिक वेळ मिळणार. आणि टीका की काही कार्यकर्त्यांनी कायदा सुधारणा निंदित केली आहे. राजकीय आरोप काय होत आहे की निवडणूक निधी, जसं तुम्हाला सांगितलं की 2024च्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्यात त्यासाठी निधी उभारणीसाठी हा प्रकल्प प्रस्तावित केलेला आहे असा आरोप केलेला आहे. कोणी तर सामाजिक कार्यकर्ते रविकांत तुपकर यांनी हा आरोप केलेला होता. जमिनींचे अधिग्रहण, शेतकऱ्यांच्या जमिनींचे बळजबरीने अधिग्रहण होत असल्याचा सुद्धा आरोप आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी नाही द्यायच्या तरी सुद्धा त्यांना फोर्स केला जातोय. निष्कर्ष काय की शक्तिपीठ महामार्ग हा प्रकल्प महत्वाचा आहे का, तर हो महत्वाचा आहे, पण स्थानिक भावना आणि पर्यावरणीय परिणाम विचारात घ्यायला हवेत. कारण शेवटी स्थानिकांशिवाय कोणताही प्रकल्प कोणताही प्रोजेक्ट यशस्वी होऊ शकत नाही. पुढील पावलं काय की स्थानिक शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे. पर्यावरण आणि सामाजिक परिणामांचे मूल्यांकन करावे, सर्व घटकांचा समावेश करून मगच निर्णय घ्यावा. तर पुढील टॉपिक आहे महाराष्ट्रातील मेडन जुलियन ऑसिलेशनचा प्रभाव. सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप मुसळधार पाऊस सुरू आहे आणि फार लवकर यावेळेस मान्सूनचं आगमन झालेलं दिसतंय आपल्याला, महाराष्ट्रातच नाही भारतात सुद्धा. तर हे नक्की कशामुळे बरं, तर हा सगळ्यांचा परिणाम आहे, मेडन जुलियन ऑसिलेशनचा परिणाम आहे. तुम्हाला माहिती का मेडन जुलियन ऑसिलेशन म्हणजे काय, हा इफेक्ट म्हणजे नक्की काय आहे? नाही माहिती? मी त्याच्यासाठीच आहे. तर महाराष्ट्रातील आपण बघूया. मे 2025 मध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे पूरस्थिती आणि वादळी वाऱ्यांचा अनुभव आला. तर MGO हा एक मोठ्या प्रमाणावरचा हवामानातील कंप आहे. तो 30 डिग्री उत्तर ते 30 डिग्री दक्षिण अक्षांशामध्ये पश्चिम ते पूर्व असा प्रवास करतो. म्हणजे तो पूर्ण पृथ्वीभोवती प्रवास करतो. 30 डिग्री उत्तर आणि 30 डिग्री दक्षिण. विषुववृत्त आपल्याला माहितीच आहे, इकडे 30 डिग्री असा तो पृथ्वीभोवती गोलाकार असा प्रवास करतो. तर कालावधी त्याचा काय 30 ते 60 दिवसांची त्याची एक फेरी असते. या 30 ते 60 दिवसांमध्ये तो पृथ्वीभोवती पूर्ण एक प्रदक्षिणा कंप्लीट करतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि महत्वाचं म्हणजे तो पश्चिम ते पूर्व या दिशेने प्रवास करतो, पश्चिम ते पूर्व. MGO ढग, पर्जन्यवृष्टी, वारे आणि दाब बदलतो. ऍक्टिव्ह फेज मध्ये ज्या वेळेस हा इफेक्ट जिथे जिथे ऍक्टिव्ह असतो त्यावेळेस तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, जसा आपल्या महाराष्ट्रात केरळमध्ये झाला यावर्षी या महिन्यामध्ये. आणि सप्रेस फेज मध्ये काय होतं की पावसाचं प्रमाण कमी होतं, तिथलं वातावरण शुष्क होतं, हवा कोरडी होते, त्याच्यामुळे तिथे काही फारसा परिणाम होत नाही. इथे आपण बघू शकतो की हे जे समुद्राचं हे आहे सतह आहे, तेथून जे वारे आहेत ते वरती असे या पद्धतीने जातात. गरम वारे समुद्राच्या इथून गरम वारे वरती जातात, ज्याच्याने ढग वगैरे यांची सगळ्यांची निर्मिती होते. त्याच्यामुळे इथे मुसळधार जास्त प्रमाणात पाऊस सुरू होतो. नंतर यांची मुवमेंट इकडे पण होते, पण ईस्टवर्डला थोडे जास्त होते, हे आपण इकडे बघू शकतो. MGOचा महाराष्ट्रावर परिणाम. तर MGO मुळे काय झालं की मान्सून वेळेपूर्वी पोहोचतो. MGO मुळे मान्सून वेळेपूर्वी पोहोचलाय. MGOचे जे ढग तयार झाले होते ना, तर असं म्हणलं जातं की या MGOचे ढग जर मोसमी वाऱ्यांच्या संपर्कात आले तर त्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो. मग यावेळेस काय झालंय की आपली जी किनारपट्टी आहे या भागाची,
इकडे केरळ झालं इकडे, ते इकडे या भागामध्ये जे ढग होते ते इकडून येणारे मान्सून वारे या ढगांच्या संपर्कात आले, त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि केरळ या भागांमध्ये फार लवकर मान्सून आला. तर असं आहे का की पहिल्यांदाच असं काही झालं? तर असं काही नाही झालंय. 1990च्या वेळेस पण एवढाच फार लवकर मान्सून होता, 20 मेलाच आला होता. हवामान अस्थिरता, वादळी वारे आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. पावसाची तीव्रता, पावसाचे प्रमाण आणि तीव्रता वाढते, जे आपण सध्या अनुभवतोच आहे. 2025 मध्ये एमजीओचा सक्रिय टप्पा अरबी समुद्रावर सक्रिय होता यावेळेस एमजीओचा टप्पा. त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर पाऊस झाला. अतिवृष्टीचं कारण झालं एमजीओ, म्हणजे अतिवृष्टीचं कारणच ठरलं. महाराष्ट्रात अतिवृष्टीच झाली मे मध्ये. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हवामानात अधिक अचूक अंदाज बांधता येतो एमजीओच्या अभ्यासामुळे. तुम्ही हवामानाचा चांगल्या पद्धतीने अंदाज बांधू शकता. त्याच्यामुळे एमजीओचा अभ्यास हवामान खात्याने अजून जर जास्त चांगल्या प्रकारे केला तर आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने हवामानाचा अंदाज लवकरात लवकर लावता येईल. कृषी सहाय्य, शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदत होईल. शेतकरी लवकर पेरणी करू शकतील. आपत्ती व्यवस्थापन, जल व्यवस्थापन आणि आपत्ती नियोजन पण सुधारायला हवं. कृषी आणि दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो? तर पेरणीसाठी संधी, लवकर पावसामुळे काय तर पेरणी लवकर सुरू होऊ शकते. अतिवृष्टीचे धोके पण आहेत, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर पाऊस झाला तर शहरी भागामध्ये पाणी साचते, वाहतूक अडथळे या सगळ्या गोष्टी आहेतच. वीज पुरवठ्यामध्ये व्यत्यय हे तर असतंच. थोडासा पाऊस आला की लगेचच लाईट जाते. मान्सून आणि हवामानातील जागतिक बदल, तर महाराष्ट्रातील लवकर पावसाचे आगमन हे जागतिक हवामान बदलांचे संकेत आहेत. आजच्याच पेपरमध्ये बातमी होती की जागतिक तापमान जे आहे ते 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. वाढेलच म्हणजे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तर महाराष्ट्रात पण हा जो लवकर जो मान्सून आलेला आहे तो जागतिक हवामान बदलतंय हेच आपल्याला सुचवतं. हवामानातील जागतिक बदल मान्सूनच्या स्वरूपावर परिणाम करतात. जागतिक संकेत मान्सूनचा वेग आणि स्वरूप बदलत आहेत. स्थानिक परिणाम, महाराष्ट्रात असामान्य हवामानाचे अनुभव येतच. सकाळी थोडं ऊन असतं, दुपारी मुसळधार पाऊस असतो, रात्री थंडीच असते. निष्कर्ष आणि पुढील पावले. एमजीओचे महत्व काय आहे? तर पावसाच्या वितरणात एमजीओची भूमिका महत्वाची आहे. अधिक अभ्यास आवश्यक. हवामान अंदाज सुधारण्यासाठी एमजीओचा अभ्यास वाढवायला हवा. आपत्तीची तयारी, जल व्यवस्थापन आणि आपत्ती नियोजन आपण अजून आपलं मजबूत केलं पाहिजे, जेणेकरून रस्त्यांवर पाणी साचणार नाही. असो, पुढची बातमी. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे निधन. तर प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रसारक जयंत विष्णू नारळीकर यांचे 20 मे 2025 ला पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे 87व्या वर्षी निधन झाले. असा एक प्रश्न एकदा विचारला गेला होता कोणत्या तरी असंच शास्त्रज्ञांचं निधन झालं होतं, त्याच्याबद्दल विचारला गेला होता की यांचं निधन त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झालं, म्हणून हे लक्षातच होते की 87व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या निधनाने भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली. ऑब्व्हियसली त्यांचं आपल्याला योगदान नाकारता येणार नाही. डॉक्टर जयंत नारळीकर यांचे जीवन आणि कार्य. त्यांचा जन्म 19 जुलै 1938 ला कोल्हापूर येथे झाला. संशोधन त्यांचं जे सर फ्रेड हॉयल हे होते, यांच्यासोबत त्यांनी क्वासी स्टेट सिद्धांत म्हणून एक सिद्धांत आहे तो मांडला. हा सिद्धांत बिग बँग थिअरीचा पर्याय म्हणून बघितला जातो. IUCAA ची स्थापना 1988 मध्ये पुण्यात त्यांनी आंतर विद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्र याची स्थापना केली आणि 2003 पर्यंत ते याचे संचालक होते. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, कारण पुण्यामध्ये याची स्थापना तर अपेक्षित आहे की राज्यसेवेमध्ये कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढच्या वर्षीच्या. आणि यांच्याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की जसं मी तुम्हाला बोलली की बिग बँगचा पर्याय म्हणून त्यांनी ही थिअरी मांडली, आणि अजून एक गुरुत्वाकर्षणचा पण सिद्धांताला थोडंसं अजून करेक्ट करायला, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत याच्यात पण त्यांनी योगदान दिलेलं आहे. तर त्यांनी काय केलं की ज्या झाडाखाली न्यूटन बसलेला होता, म्हणजे ज्या झाडाखाली न्यूटनच्या डोक्यावर ते ऍपल पडलं होतं आणि मग तिथून त्यांनी ग्रॅव्हिटीचा शोध लावला होता, त्यांनी काय केलंय नारळीकरांनी की त्या झाडाची फांदी ते तिथून घेऊन आले आणि ती त्यांनी या पुण्यातल्या आपल्या संस्थेत या केंद्रामध्ये ती फांदी लावली, तिथे बसून ते रोज चहा प्यायचे असं म्हणतात. तर पुढे जाऊयात. 96 मध्ये युनेस्को कडून त्यांना कलिंग पुरस्कार प्राप्त झालाय. ही गोष्ट पण लक्षात असू द्या.
प्रमुख पुरस्कार आणि सन्मान. तर पद्मभूषण त्यांना भेटला 1965 मध्ये, पद्मविभूषण भेटलाय 2004 मध्ये आणि महाराष्ट्र भूषण भेटलाय 2011 मध्ये. तर पद्मभूषण, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण, सगळे भूषण लक्षात ठेवा. तर हे 3 पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत. विचारलं जाऊ शकतं म्हणून लक्षात असू द्यायला हवं. त्यांची आत्मकथा होती हे 4 नगरातले माझे विश्व. ते त्यांच्या आयुष्यात वाराणसी, केम्ब्रिज, मुंबई, पुणे या 4 शहरांमध्ये त्यांनी वास्तव्य केलेले. तर ते या ठिकाणी त्यांना कोणते कोणते अनुभव आलेले आहेत हे त्यांनी त्यांच्या या पुस्तकात मांडलेलं आपल्याला दिसून येतं. तर यात त्यांनी त्यांचे अनुभव मांडले. 2014 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार या पुस्तकाला मिळाला आहे. तसंच नाशिकमध्ये झालेलं मराठी साहित्य संमेलन होतं, त्याचे ते अध्यक्ष सुद्धा राहिले, अलीकडे जे झालं होतं त्याचे. IIT बॉम्बेच्या संशोधकांनी विकसित केली अर्धपारदर्शक पेरोव्हस्काइट सोलर सेल तंत्रज्ञान. अर्धपारदर्शक पेरोव्हस्काइट सोलर सेल तंत्रज्ञान. तर ही एक अत्याधुनिक सौर तंत्रज्ञान प्रणाली आहे जी पारंपरिक सोलर पॅनलपेक्षा वेगळी आणि अधिक उपयोगी, विशेषतः अशा ठिकाणी जिथे पारदर्शकता आणि ऊर्जा निर्मिती दोन्ही आवश्यक असतात. पारदर्शकता पण ऊर्जा निर्मिती. जनरली काय की आपण जे सोलर सेल आहेत ते आपले कम्प्लीट असे पारदर्शक नसतात, कारण पारदर्शक असले तर त्याच्यामधून ऊर्जा निर्माण व्हायला प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे ते आपल्याला सगळीकडे नाही वापरता येत. म्हणून IIT बॉम्बेच्या संशोधकांनी हा नवीन शोध लावलेला आहे. तर हे नेमकं काय आहे, तर पॅरोव्हस्काइट सोलर सेल म्हणजे नेमकं काय, तर ही एक नवीन प्रकारची सोलर सेल आहे जी पॅरोव्हस्काइट हे एक मटेरियल आहे. हे विशिष्ट क्रिस्टल संरचनेच्या सामग्रीपासून तयार केलेलं मटेरियल आहे. ही सामग्री सूर्यप्रकाश प्रभावीपणे शोषून विजेमध्ये रूपांतर करते. पेरोव्स्काइट हे एक अर्धपारदर्शक आहे, पूर्ण पारदर्शक नाहीये, पूर्ण असं क्लोज पण नाही, अपारदर्शक पण नाहीये, ते अर्धपारदर्शक आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की सूर्यप्रकाश प्रभावीपणे शोषून पण घेतला जातो आणि त्याच्यामधून निर्मिती पण होते. त्या सेल्सना तयार करणे तुलनेने सोपं आणि स्वस्त असतं. याचा उपयोग कुठे कुठे केला जातो, पण आधी अर्धपारदर्शक बघू. अर्धपारदर्शक म्हणजे या सेल्स मधून थोडा प्रकाश आरपार जातो, थोडाच जातो, फार नाही. त्यामुळे या सेल्सचा उपयोग खालील गोष्टींसाठी करतो की इमारतींच्या काचांमध्ये आपण सोलर विंडो बसवू शकतो, गगनचुंबी इमारतींच्या काचेच्या भिंतींमध्ये, हरितगृह ग्रीन हाऊस मध्ये, गाड्यांच्या सनरूफ मध्ये, पोर्टेबल उपकरणांमध्ये. आणि त्यातल्या त्यात हे स्वस्त आणि कार्यक्षम आहे. त्याच्यामुळे जर या सगळ्या गोष्टींमध्ये याचा यूज झाला तर मोठ्या प्रमाणात आपल्याला ऊर्जा तयार करता येईल. ऊर्जा निर्मिती आणि सौंदर्य, दिसायला पण चांगलं दिसतं. काचेची एखादी बिल्डिंग वगैरे दिसायला चांगलीच दिसते आणि याचं स्वरूप काहीसं काचेसारखंच आहे पारदर्शक म्हटल्यानंतर. तर हलका आणि लवचिक आहे, शाश्वत आणि पर्यावरण पूरक पण आहे. स्वस्त आहे तर म्हणून सगळ्यांना परवडण्यासारखं पण असणार. बरं, आता शेवटी सांगायचं झालं म्हणजे जाता जाता आपण काही गोष्टी बघूयात, काही एक एक हेडलाईन मध्ये मी सांगते काही बातम्या. तर कामिरीता हे नेपाळचे शेर्पा आहेत, नेपाळचे आहेत कामिरीता. यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढत 31व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर केला आहे कामिरीता यांनी. मागच्या वर्षीचं करंट अफेअर्स कोड तुम्ही बघितलं असेल किंवा केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्याचदा मागच्या वर्षीच्या करंट अफेअर मध्ये बऱ्याचदा कामिरीता यांचं नाव होतं. त्यांनी मागच्या वर्षी पण माउंट एव्हरेस्ट सर केलं, तर त्यांनी यावर्षी पण परत माउंट एव्हरेस्ट सर केलं. किलाविया ज्वालामुखी, किलाविया ज्वालामुखीने हवेत उधळला लावा. तर हा किलाविया ज्वालामुखी आहे कुठे, हा किलाविया ज्वालामुखी आहे हवाईच्या आयलंडवर आहे. आणि हवाई कोणत्या टेरिटरीमध्ये येतं, तर अमेरिकेच्या. हे ठिकाण लक्षात असणं महत्वाचं आहे. तर हा जो किलाविया ज्वालामुखी याने जवळजवळ 1000 फूट उंचीचा एवढा लावा असा हवेमध्ये उधळला आहे. आणि हा अशा टाईपचा काय बोलतात डोंगर पर्वत होता की इथून जो असा लावा उधळला, तर याच्यामुळे उंची नाही वाढवली याने, पण लांबी जी आहे तो असा एकावर एक थर सचवत असा लांब पर्यंत पसरला. तर त्याच्यामुळे त्याची लांबी वाढली, उंची नाही वाढली. पुढची बातमी बघूया. पृथ्वी विज्ञान विभागाचे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी नवी दिल्लीत भारत फोरकास्टिंग सिस्टीमचं उद्घाटन केलं. ही प्रणाली पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीने विकसित केली आहे. ही जवळजवळ 6 किलोमीटर पर्यंतचा तुम्हाला अंदाज देते हवामानाचा. तर म्हणून असं पहिल्यांदाच झालेलं आहे.
त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि शिवाय पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूटने ती विकसित केली म्हणून हे जास्त महत्वाचं ठरतंय. आशियाई शिखर संमेलन 2025 कुठे आयोजित करण्यात आलं होतं? मलेशियामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. केरळ राज्याने समुद्रातील तेल गळतीमुळे आणीबाणीच जाहीर केलेली आहे. एवढी तिथे तेल गळती झाली समुद्रात की त्यांना आणीबाणीच जाहीर करावी लागली. भारतातील बंगळुरू शहराचा समावेश जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हब मध्ये झाला आहे. अभिमानाची गोष्ट आहे. ISSF नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप 2025 फेज 1 मध्ये भारत देशाने पदक तालिकेत प्रथम स्थान पटकवले. भारताने एकूण 11 पदकं जिंकली आहे. ही स्पर्धा होते आहे जर्मनीमध्ये. एवढंच लक्षात ठेवा की ही स्पर्धा कुठे झाली तर जर्मनीमध्ये, कारण आपण पदक तालिकेत प्रथम स्थान पण मिळवले, 11 पदके जिंकली. तर पुढे यशोदा AI अभियान राष्ट्रीय महिला आयोग द्वारा सुरू करण्यात आलंय. यशोदा AI अभियान याच्यामध्ये जनरली मुलींना, महिलांना सायबर सुरक्षाबद्दलची माहिती किंवा AI वगैरे कसा वापरला जावा, NGO मधील महिलांना या सगळ्या गोष्टींची माहिती याच्यामध्ये ते देणार आहे, म्हणून हे अभियान सुरू करण्यात आले. सुप्रीम कोर्टाने महिलांच्या मातृत्वाचा हक्क अधिकाराला मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे. मातृत्वाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे हे सुप्रीम कोर्टने आता मान्य केले. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मातृत्वाचा हक्क हा आतापर्यंत मूलभूत हक्क नव्हता, हा मूलभूत हक्क आहे. तर अशा प्रकारे आपण आजचं सेशन आपलं कंप्लीट झालं आहे. आशा करते की तुम्हाला हे सेशन आवडलं असेल, व्हिडिओ आवडला असेल, सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि लोक IAS अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या याच्यात.